एक्झिबिशनच्या मॅचला आपण पाहिले तर इथे सुरुवात होते. उपस्थित सगळ्या क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांचं आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पुणे 40 प्लसचा संघ देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरुद्धामध्ये इथे आपल्याला RAPL 40 प्लस ही टीम देखील आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दोन अतिशय तगडे ताकदवान संघ इन ॲक्शन इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. ओपन खुल्या गटातील मेगा फायनल या सामन्यानंतर देखील आपण पाहणार आहोत. खराडी स्पोर्ट फाउंडेशन खराडी या टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. तुम्ही उपस्थित झालेला आहे ते इथे आयोजक कमिटीला कळवा, कारण का ही मॅच संपल्यानंतर ओपन खुल्या गटातील मेगा फायनल ती देखील आपण लगेच सुरू करणार आहोत. चला आता मॅच सुरू करा. सामन्याला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होते. मॅच देखील आपण पाहिलं तर इथे सुरू होते. एका बाजूला आपण पाहिलं तर पुणे 40 प्लसचा संघ आपण पाहतो. एका बाजूला या परिसरातील स्थानिक 40 प्लस टीम पाहतो आपण. सामन्याला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होते. मॅच देखील आपण पाहिलं तर इथे सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल एक्झिबिशनचा सामना. एक मैत्रीपूर्ण लढत देखील आपण पाहिलं तर इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. दोन अतिशय तगडे ताकदवान टीम या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळतात. अनेक मान्यवर आपण पाहिलं तर आज आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. आवर्जून नौशादभाई शेख क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व ते देखील आपण पाहिलं तर RAPLच्या शेवटच्या अंतिम दिवसासाठी समारोपाच्या मॅचसाठी इथे आपण पाहिलं तर नौशादभाई उपस्थित आहेत. त्यांचे स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण उपस्थित झालात. आम्ही आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. माता रमाई आंबेडकर प्रीमियर लीग RAPL 2025 नवव्या पर्वाच्या वतीनं संतोष अमोल स्पोर्ट्स क्लब, अजयभाऊ तायडे मित्र परिवार, धनंजयभाऊ कांबळे मित्र परिवार, उमेशभाऊ अभिमान गायकवाड मित्र परिवार या सर्वांच्या वतीनं आपलं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. सलामीच्या आघाडीचे बॅटर देखील आपण पाहिले तर इथे मैदानात आपल्याला उतरताना पाहायला मिळतात. एका बाजूला आपण पाहिलं तर विनीत पटेलिया आणि प्रदीप नैनी टॉन ही जोडी देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला आघाडीला सलामीला बॅटिंगसाठी आपण पाहतो आणि पहिलं षटक गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय संदेश पार्टे इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळतात. सातत्याने या मैदानात या तीनही खेळाडूंनी क्रिकेट खेळलेलं आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण पाहतोय 40 प्लस पुणे तो देखील आपण पाहिले तर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 40 प्लस पुणे जिल्ह्याचे चेनक राहुल भैया साठे इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या नेतृत्वाखाली हा संघ देखील इथे आपण पाहिलं तर उतरलाय. अनेक पुणे जिल्ह्यातील पुणे शहरातील तगडे ताकदवान 40 प्लस खेळाडू या संघात आपल्याला पाहायला मिळतात. लेट्स प्ले. यावेळीचा चेंडू होता विनीत पटेलियासाठी. चेंडू आपण पाहिले तर इथे टाकला तो तोपर्यंत एक सिंगल येते लेग पायच्या रूपानं. संदेश पार्टे इथे आपण पाहिले तर पगले षटक करताना पाहायला मिळतात. पुणे जिल्हा एरिया वाईज गटातून देखील आपल्याला या मैदानात इन ॲक्शन पाहायला मिळेल. पुणे जिल्हा नियामक मंडळाच्या माध्यमातून अलमबाई पठाण स्पोर्ट्स क्लब वारचे या टीमकडनं देखील आपण त्यांना पाहिलं. आज इथे आपण एक्झिबिशन मॅचमध्ये पाहतोय 40 प्लस संघातून आपण पाहतोय. इथे फटका फसलाय, झेल होऊ शकत नाही. चेंडू थोडा पुढ्यात पडलाय आणि तिथे धावेसाठी नकार कळवलाय. प्रदीप नैनित आणि विनीत पटेलिया या जोडीला देखील आपण इथे पाहतोय. पहिले षटक करतात संदेश पाटे, द ग्रेट लिजंड क्रिकेटर. 40 प्लस अनेक 40 प्लस खेळाडू या संघात आपण सातत्यानं पाहतोय. आज देखील आपण पाहिलं तर 40 प्लसची टीमच घेऊन मैदानात उतरलेत एक्झिबिशन सामन्यात. यावेळीचा चेंडू होता, फटका फसलाय परंतु पुन्हा चेंडू अडवलाय. झेल घेण्याचा प्रयत्न इथे मैदानात होताना पाहायला मिळत नाही. प्रदीप नैनित अर्थात डॉन यांना जीवनदान आपण पाहतोय. पहिल्या षटकात एक चांगली सुरुवात गोलंदाजांकडनं पाहायला मिळते. संदेश पाटे द ग्रेट लिजंड क्रिकेटर आपण पाहिलं तर पहिल्या षटकात एक चांगली सुरुवात करून देताना पाहायला मिळतात एक्झिबिशनच्या मॅचमध्ये, प्रेक्षणीय सामन्यामध्ये.
यावेळेस क्लीन बॉल 3 ताट त्रिफळा तांडी तांडी कुल यू मिस आय विल डेफिनेटली इट विकेट चोल पतन पहिला बॅटर विनीत पटेल या आउट. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात न लका 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 लका. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात न लका 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 लका. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात न लका 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 लका. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात न लका 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 लका. थँक्यू. 4 चेंडू आपण पाहिले तर इथे टाकले धावपल कोतानी स्कोर कार्ड ते 1 गडी बाद 3 धावा. बॅटिंगसाठी आपण पाहतोय आकाश बागडी इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतात. 40+ खेळाडू आहेत. या परिसरातून स्थानिक क्रिकेट फार मोठ्या प्रमाणात खेळतात. आज इथे आपण पाहिलं तर एक्झिबिशन मॅचमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू ताकद केला पॉइंटला तिथे आपण पाहिलं तर चेंडू टोलवलाय. धाव घेण्याचा प्रयत्न रनआउटची संधी फेकी केली आणि तोपर्यंत एक धाव येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. ताळमेळ थोडंसं कमी पाहायला मिळतोय. प्रदीप नैनी टॉन यांचा कॉल होता. धावेसाठी प्रयत्न केला. आकाश बागडीचा नकार होता. मध्यात येऊन थांबला परंतु एक धाव येते. फेकी थोडीशी अस्ताव्यस्त आपण पाहतोय. बॅकअप करत असताना संदेश पाटील यांच्या हाताला चेंडू स्पर्श करून तिथे बॅकअप करताना आपण पप्पू रामगुडे इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेचा चेंडू होता. फटका तर खेळण्याचा प्रयत्न करतात प्रदीप नैनी टॉन स्क्वेअर लेगला. चेंडू आपण पाहिलं तर तिथे बॅटकट घेऊन आपण पाहिलं तर येतोय. विकेट किपरच्या पाठीमागे भिंतीचा सहारा घेत चेंडू अडवतात. विकेट किपर ऋषी चोरी सरांना आपण पाहतोय. तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. षटक क्रमांक संपेल. पहिलं 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपल कोत आणि स्कोर कार्ड ती बनवलं गेलात. 1 गडी बाद 5 धावा. दुसरे षटक 4 ओव्हरची मॅच आहे. 4 षटकांची मॅच आहे. 1 षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले 4 गोलंदाजांचा वापर करायचा आहे. 1 गडी बाद 5 धावा. पहिलं षटक आपण पाहिलं तर इथे संपलंय. दुसरं षटक इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळते. सेकंड ओव्हर इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळते. आपण सगळेजण पाहतोय. मातोश्री रमाई आंबेडकर प्रीमियर लीग RAPL 9वं पर्व 9वा सीझन अनेक सुपरहिट क्रिकेटची स्पर्धा इथे आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 करण्यासाठी गोलंदाज निलेश लोंढे. यावेळीचा चेंडू होता. फटका खेळलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक येथील चेंडूवरती अडवतील फेकी करतील तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहतोय. मोहम्मद लँडवरती अगदी 38 सर्कलच्या जवळ चेंडूचा टप्पा पडतोय तोपर्यंत धावा येतात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 1 गडी बाद 7. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. इन ॲक्शन या टीम मधून आपण संदेश पाटे पाहायला मिळतात. राहुल भैया साठे आहेत. ऋषिकेश चोरी सर आहेत. पप्पू रामगुडे आहेत. गणेश साळवी देखील आपण पाहिलं तर या संघात आपण पाहतोय. निलेश लोंढे देखील आपल्याला पाहायला मिळतात. एक जुन्या जाणत्या खेळाडूंना घेऊन आज खरं तर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. राकेश अभंगे देखील आपण पाहिलं तर या टीम मधून आपण पाहतो. निलेश लोंढे आपण पाहिलं तर षटक क्रमांक करतायत. इथे टप्पा पडल्यानंतर उसळणारा चेंडू होता. विकेट किपरकडे जाईल आणि तिथे डॉट बॉल. निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर येतोय. वेलकम बॅक गुड कमबॅक. चांगलं पुनरागमन चांगली वापसी. कारण का खराडी 11 कडनं निलेश लोंढेनं भरपूर क्रिकेट खेळले. या स्पर्धेत तो मेगा फायनलला देखील दाखल झालाय. इथे पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू पिचिंग होतोय. विकेटवरती उसळतोय आणि विकेट किपर ऋषिकेश जोरी सरांच्या हातात एक टॉटबॉल आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक सुरू आहे. 2 धावफलक 1 गडी बाद 7. यावेळेचा चेंडू होता. तिथे पुन्हा एकदा डॉट बॉल. कधी ऑफ स्टंपच्या वरतून कधी लेग स्टंपच्या वरतून आणि तिथे टेक्नॉलचा वापर केलाय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलाय. तर अंपायर चेक करतात शुभम गाडे सर. परंतु प्रदीप नैनी डॉन या फलंदाजाला आपण पाहिलं तर इथे थांबवले. महाराष्ट्र पोलीस आहेत. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत. प्रचंड दहशत दरारा या खेळाडूचा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलेला आहे. सातत्यानं अनेक फॉर्मॅट खेळताना पाहायला मिळेल. प्रदीप नैनी टॉन तालुका स्तराचं क्रिकेट खेळलं. गाव पातळीवरचं क्रिकेट खेळलं. एरिया वाईजचं क्रिकेट खेळतात. प्रीमियर लीगच्या स्पर्धा खेळतात. 40+ मॅच खेळतात.
ओपन खुल्या गटात देखील आपण पाहतो संघांची एंट्री करताना पाहायला मिळतात, परंतु आज एक्झिबिशन मॅचमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळतात. धावफलक 1 गडी बाद 7, षटक क्रमांक 2, डिसिजन पेंडिंगवरती टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. तिसरे पंच चेक करतायत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू तो मात्र इथे मैदानात येतोय. एक डॉट बॉल तो देखील आपण इथे पाहतोय. यावेळेचा चेंडू बॅटच्या आतील कडा चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. महाराष्ट्रातील नामवंत टी सोसायटी चहाचे सर्वेसर्वा नरेशजी सावंत सरांचं शुभागमन आपलं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहेत. रहीमबाई देखील उपस्थित आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मान्यवर देखील आपण पाहिलं तर उपस्थित होतात. मान्यवरांचं स्वागत आहेत. नरेशजी सावंत सर उपस्थित आहेत. ते देखील 40+ एक अष्टपैलू क्रिकेटर म्हणून आपण सातत्याने पाहिलं. एक जुनं क्रिकेट फार खेळले. आज देखील या सगळ्या खेळाडूंना जर तुम्ही पाहिलं, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना नोकरी व्यवसाय जपण करून आपलं कुटुंब सांभाळून टेनिस बॉल क्रिकेटला वेळ देणारी माणसं म्हणून आपण यांच्याकडे सातत्यानं पाहतोय. इन ॲक्शन आपण पाहतोय. स्वतः राहुल भैया साठे आपल्या समोर आहेत. ऋषिकेश चोरी सर आहेत. पप्पूभाऊ रामगुडे आहेत. संदेश पाटे सर आहेत. गणाभाऊ साळवे आहेत. हे सगळे खेळाडू ज्यांनी एक काळ टेनिस बॉल क्रिकेट फार गाजवले. आकेश अभंगे आपण पाहिले तर इथे गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 करतील. 2 षटकात फार कमी धावा आल्यात. प्रयत्न करावे लागतील. RAPL 40+ टीमला धावा बनवाव्या लागतील. प्रतिस्पर्धी संघात असे काही खेळाडू आहेत जे तुम्ही बनवलेल्या धावा 2-3 षटकात पूर्ण करतील. त्यामुळे इथे एक मोठं टार्गेट ठेवावं लागेल. ज्यांनी एकेकाळी क्रिकेट गाजवले, क्रिकेट उकळून पाहिले, क्रिकेटचे धडे ज्यांनी आपण पाहिलं तर क्रिकेटच्या पटलावरती पाहिलेत ना, त्या खेळाडूंना आपण पाहतो इथे मैदान होती. यावेळेचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर विकेट किपरकडे जातोय. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. वेल कमबॅक, गुड कमबॅक, चांगलं पुनरागमन, चांगली वापसी देखील आपण पाहतोय. ज्यांनी क्रिकेटच्या मैदानावरती कित्येक उन्हाळे पावसाळे हिवाळे घालवले ते क्रिकेटर आपण या मैदानावरती पाहतोय. 40+ क्रिकेट खेळत आहेत. 40+ टीम कडनं पाहायला मिळत आहेत. एक गडी बाद 7. प्रदीप नैनी टॉन इथे बॅटचं टॉपेज, परंतु क्षेत्ररक्षक देखील प्रदीप नैनी त्यांचा कॅच पकडताना पाहायला मिळत नाही. झेल टिपताना पाहायला मिळत नाही. जवळपास डॉन यांना बऱ्याचशा संधी आपण पाहिल्या तर प्राप्त होत आहेत. काही जीवनदानं आपण पाहतोय. धावा बनवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. षटकार चौकार देखील खेळावं लागतील. प्रदीप नैनी टॉन अँड टीमला 9 धावा धावपलक होती. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. एक गडी बाद 9. तिसरं षटक आपण पाहतोय. 4 ओव्हरची मॅच. इथे टप्पा पडल्यानंतर चेंडू विकेट किपरकडे जाईल. आणखीन एक डॉट बॉल, अजून एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. आकाश बागडीसाठी डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर येतोय. धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या चेंडूत एक सिंगल, त्यानंतर एक डॉट बॉल, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर एक डॉट बॉल. धावसंख्या 1 गडी बाद 9. षटक क्रमांक 3. 4 ओव्हरची मॅच. फुल टॉस चेंडू होता. ओव्हरपी चेंडू तिथे खेळल्या बॅटची कडा घेऊन चेंडू अडवतील विकेट किपर ऋषी सरांना आपण पाहतोय. तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपलक होती 1 गडी बाद 10 धावा. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर तिसऱ्या क्रमांकाचं सुरू आहे. 4 षटकांची मॅच, 4 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. यानंतरच्या दोन्ही टीम आपण तयार राहा. कराड 11चे कॅप्टन आणि अमोल गडकर 11 हमराज मृत्युंजय स्पोर्ट्स क्लब कोथरूड पुणे या टीमचे कॅप्टन. या दोनही संघनायकांना विनंती, आपण बी रेडी. आपल्या टीम आपण तयार ठेवा. लगेच आपण ओपन खुल्या गटातील मेगा फायनल ती मात्र इथे मैदान ती पाहणार आहोत. आणि त्यानंतरून स्थानिक गटातील फायनल ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. RAPLची फायनल, ओपन खुल्या गटातील फायनल, या 2 मॅच एक्झिबिशन सामन्यानंतर आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण समारंभ देखील आपण पाहणार आहोत. षटक क्रमांक संपेल 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 10 धावा.
पहिला चेंडू आपण पाहिलं तर प्रचंड वेगाने टाकला, विकेट किपरच्या हातात जातोय. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतोय इथे मैदानावरती. इथे चेंडू देखील आपण पाहिले तर किल्ला डॉक्टर साहेब आपण पाहिले तर गोलंदाजच्या मार्क होत आहेत. शेवटचं अंतिम स्लॉगवरचं षटक करताना पाहायला मिळत आहेत. पहिला एक डॉट बॉल, त्यानंतर एक सिंगल आपण पाहतोय. धावफलक पुढे जाईल, स्कोर कार्ड होती 1 गडी बाद 10 धावा. चौथं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. शेवटचे काही चेंडू पहिल्या डावातील आपण पाहतोय. 1 गडी बाद 11. षटक क्रमांक 4 देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. 3.2 षटकं टाकलीत. 1 गडी बाद 11. फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर विकेट किपरच्या पाठीमागे अडवतील तोपर्यंत एक सिंगल येईल, एक धाव येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल आणि धावफलक होती इथे आपण पाहिलं तर बनवलं जातात. 1 गडी बाद 12 धावा. आतापर्यंत एकही चौकार आला नाही, एकही षटकार आला नाही. त्यामुळे गोलंदाजांनी केलेली कामगिरी ही कमालीची इथे मैदानावरती ठरलेली आहे. 4ही गोलंदाजांनी प्रभावित केलं, इम्प्रेस केलं आपल्या खेळानं. फुल टॉस, त्याच्यावरती मात्र फुल टॉल वसूल. पहिला चेंडू मात्र जाईल या डावातील, या सामन्यातील षटकार. थँक्यू. लोअर फुल टॉस होता आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून एक तडाखेबंद षटकार इथे आपण मैदानावरती पाहिलाय. धावफलक 1 गडी बाद 18. इथे चांगला चेंडू होता, प्रचंड वेग आपण पाहतोय. डॉक्टर साहेबांनी खरं तर षटकार आल्यानंतर टीट फॉर टॅट प्रत्युत्तर दिलंय. जसं तसं प्रत्युत्तर देत वेलकम बॅक. एक चांगला चेंडू इथे मैदानावरती केलाय. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू देखील आपण पाहतोय. 1 गडी बाद 18 धावा. चौथं षटक सुरू आहे. पहिल्या डावातील शेवटचा चेंडू मात्र बाकी आहे. 1 गडी बाद 18 धावा. ओरपी चेंडू होता, कव्हरच्या टोक्यावरतून डीप कव्हर. एक टप्पा घेत सीमारेषा पार. धावा मिळतील 4. RAPL चौकार. थँक्यू. धावफलक होता आणि स्कोर कार्ड ते बनवला गेला 22 धावा. तर विजयासाठी टार्गेट ठेवले 24 चेंडू आणि बनवायच्या 23 धावा. चला पटपट RAPL 40+ टीम आता पटपट क्षेत्ररक्षण लावून घ्या. लगेच आपण इथे मॅच सुरू करतोय. सामन्याला इथे आपण पाहिलं तर सुरुवात होईल. 24 चेंडू आणि 23 धावांचा पाठलाग तो मात्र इथे मैदानावरती करायचा आहे. 40+ पुणे टीम आपल्या आघाडीचे बॅटर पाठवा. सामन्याला आपण इथे लगेच सुरुवात करतोय. मॅच देखील आपण पाहिलं तर इथे लगेच सुरू होताना पाहायला मिळेल. चोवीस चेंडू आणि 23 धावांची गरज आपण पाहिलं तर इथे विजयासाठी आहे. चला बॅटिंग करणारी टीम लगेच आघाडीचे बॅटर पाठवा. सामना आपण इथे सुरू करतोय. मॅचला लगेच इथे आपण सुरुवात करतोय. एक्झिबिशन मॅच आपण पाहतोय. प्रेक्षणीय सामना देखील आपण पाहतोय इथे मैदानावरती. 24 चेंडू आणि 23 धावांची गरज. सलामीचे आघाडीचे बॅटर आपण पाहिलं तर मैदानात उतरत आहेत. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. दोन्ही आघाडीचे बॅटर आपण पाहिलं तर इथे बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर 40+ पुणे या संघाकडनं आपण पाहिलं तर इथे मैदानावरती उतरत आहेत. 40+ पुणेचे चन्नक आणि कोथरूड भूषण म्हणून आपण पाहिलं तर चन्ना पुरस्काराने सन्मानित केलं. त्या आदरणीय राहुल भैया साठे इथे आपल्याला बॅटिंगसाठी मैदानावरती पाहायला मिळत आहेत. तर त्यांच्या सोबतीला आणि त्यांच्या साथीला द ग्रेट लिचन क्रिकेटर डावखुरातीचा एक असा फलंदाज
जो मात्र बॅटिंगसाठी आपल्याला इन ॲक्शन मैदानावरती पाहायला मिळेल. पुणे जिल्ह्यातील असं कोणतं गाव नाही जिथं अविनाश पप्पू रामगुडे नाव नाही. ही जोडी आता बॅटिंगसाठी आपण पाहतो मैदानावरती येते. फार मोठं क्रिकेट खेळले पप्पू रामगुडे राहुल भैया साठे या जोडीनं आणि ती जोडी इथे आता बॅटिंगसाठी आपण पाहतोय. 40+ पुणे या टीमकडनं आघाडीची सलामीची जोडी आपण पाहतोय. खेळपट्टीवरती विकेटवरती पाहायला मिळते. द ग्रेट लिचन क्रिकेटर एवन जोडी पुणेकरांची ती मात्र मैदानावरती उतरताना पाहायला मिळते. 24 चेंडू आणि बनवायच्या 23 धावा. एक्झिबिशन सामना आहे, मैत्रीपूर्ण लढत आहे. खरं तर क्रिकेटच्या माध्यमातून मैत्रीचं आणि सलोख्याचं नातं कायम जतन करण्याचं आणि जपन करण्याचं काम RAPL ची कमिटी करत आली. खरं तर ही मॅच होती 40+ पुणे विरुद्ध 40+ पिंपरी चिंचवड. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे काही तांत्रिक कारणांमुळे 40+ पिंपरी चिंचवडचा संघ उपस्थित झाला नाही किंवा उपस्थित होऊ शकला नाही. त्यामुळे ही मॅच 40+ RAPL म्हणजे स्थानिक संघ स्थानिक एरिया या परिसरातील 40+ चे खेळाडू आणि त्यांच्या सोबतीला इथे आपण पाहिलं तर 40+ पुणे ही मॅच इथे आपल्याला रंगताना पाहायला मिळते. बनवल्या गेल्या 22 बनवायच्या 23. 24 चेंडू 23 धावा. पहिला चेंडू आपण पाहिलं तर इथे बॅटची कडा घेत खेळलाय तिथे अडवलं जाईल. रनआउटची संधी डायरेक्ट हिट होऊ शकत नाही तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीनं संघाचं खातं उघडलं गेलंय. टीमचं अकाउंट देखील आपण पाहिलं तर ओपन होते. राहुल भैया साठे अविनाश पप्पू रामगुडे आघाडीची जोडी. तर पहिलं षटक करण्यासाठी गोलंदाज इथे आपण पाहतो मैदानावरती हर्षल. षटक क्रमांक देखील पहिल्या क्रमांकाचं आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण इथे मैदानावरती पाहतोय. यावेळचा चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मैदानावरती टाकलाय. व्हाईट बॉल एक खराब चेंडू एक अतिरिक्त आव्हान. तर धाव देखील आपण पाहिलं तर इथे एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावफलक आकडे देखील आपण पाहिलं तर बदलत आहेत. पहिल्या चेंडूत एक सिंगल त्यानंतर एक व्हाईट बॉल. पहिलं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 23 धावांचा पाठलाग करते टीम. 24 चेंडूंना मात्र सामोरं जायचे. धावा बनवाव्या लागतील. या खेळपट्टीवरती विकेटवरती धावा बनवताना प्रचंड अथक प्रयत्न करावे लागतात बॅटरला. इथे बॅटच्या अतिल कडा घेत चेंडू अडवलाय. विकेटच्या पाठीमागे आपण पाहतोय नाविद शेख आहे. चेंडूला अडवतील फेकी करतील तोपर्यंत एक डॉट बॉल एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. ही खेळपट्टी विकेट आपण पाहिलं ना तर फलंदाजांची अग्निपरीक्षा घेणारी खेळपट्टी आहे. गोलंदाजांचा बोलबाला देखील आपण पाहतोय परंतु फलंदाजांना अगदी थांबवले उभं करून ठेवले गोलंदाजांनी या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे पुन्हा एकदा पप्पू रामगुडे यांच्यासाठी आणखीन एक डॉट बॉल आणखीन एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. मी सुरुवातीला सांगितलं की इथे विजयाची गॅरंटी देणारी धावसंख्या तर पाहिलीच नाही. 91 बनवल्यात त्या चेस झाल्यात. त्यामुळे इथे आता धावांचा पाठलाग सुरू आहे. बनवल्या जातील का रोखल्या जातील ते देखील आपण इथे पाहणार आहोत. 36 चेंडू 35 बनवताना कित्येक टीमला नाकीनळ आलंय. 24 चेंडू 23 बनवल्या जातील का ते पाहायचे. परंतु पप्पू रामगुडे यांच्या बॅटमधून एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक तैनात अडवतो चेंडू फेकी करेल तोपर्यंत धावा मिळतील 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहतोय. धावफलकोती 4 चेंडू 4 धावा. अविनाश रामगुडे 3 चेंडू 2. राहुल भैया साठे 1 चेंडू 1. पहिलं षटक सुरू आहे. हर्षल इथे आपण पाहिले तर गोलंदाजीच्या मार्क होत आहेत. या परिसरातील एक स्थानिक गोलंदाज परंतु सातत्यानं गोलंदाजीतून अतिशय कमालीची कामगिरी करतो. यावेळचा चेंडूचा फटका खेळलाय. रनआउटची संधी फेकी सुरेख आहे. बॅकअप खराब आहे तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावफलकोती बनवल्या जात आहेत. 5 चेंडू 5 धावा. पहिलं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. सामना देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळतोय. धावसंख्या देखील आपण पाहिलं तर इथे बनवली जाते. 5 चेंडू 5 धावा.
यावेळचा चेंडूता कुडकात समीरला टेकवत खेळण्याचा प्रयत्न करतायत. या खेळपट्टीच्या विकेटचा अभ्यास ज्याच्या बॅटरला आहे त्यांनी आक्रमक बॅटिंग केली, परंतु इथे दोन्ही बॅटर जर तुम्ही पाहिलं ना थोडंसं अडकळत खेळताना पाहायला मिळतात, थोडं स्ट्रगल करतायत. या विकेटवरती चेंडू थोडासा थांबून येतोय, कधी स्किट होऊन येतोय, कधी कमी गतीने येतोय, कधी वेगाने येतोय, कधी स्विंग होतोय, तर कधी थोडासा उशीर देखील चेंडू येताना खेळताना पाहायला मिळतो. आणि तोपर्यंत काही डॉटबॉल देखील आपण पाहतोय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक 5 धावा. षटक क्रमांक 2 देखील आपण इथे पाहतोय आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल. 24 चेंडू आणि बनवल्या जात आहेत 23 धावा. इथे चेंडू देखील आपण पाहिले तर खेळलाय, फटका चांगला आहे. चेंडू मात्र इथे आपण पाहिलं तर अडवलाय. तोपर्यंत काही धावा देखील येत आहेत. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावफल कोते आपण पाहिलं तर 6 धावा धावफल कोते आहेत. यानंतरच्या दोन्ही टीम आपण उपस्थित झाल्या असेल तर मुख्य व्यासपीठाच्या समोर या. हमराज मृत्युंजय स्पोर्ट्स क्लब कोथरूड पुणे, अर्थातच अमोल गडकर 11 या संपूर्ण टीमच्या सगळ्या खेळाडूंना विनंती आपण समोर या. व्यासपीठाच्या विनंती असेल आपले संघनायक संघमालक या ठिकाणी वाट पाहत आहेत. यावेळचा चेंडू होता तो देखील आपण पाहिलं तर खेळला स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. राहुल भैया साठे इथे आपण पाहिले तर सिक्सर किंग आहेत आणि त्यांच्या बॅटमधून तो षटकार येण्याची आतुरता आणि उत्सुकता सगळ्याच क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना असते. पप्पू रामगुडे देखील आपण पाहिले तर एका बाजूला विकेट होती, टिकून आहेत, थांबून आहेत, शांत संयमी क्रिकेट खेळत आहेत. दोन्ही बॅटर कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळतात. तुम्ही पहा इथे आक्रमकता अजून त्यांच्याकडनं पाहायला मिळेल नाही. एकेरी दुहेरी दावा करतायत, षटकार चौकारासाठी प्रयत्न पाहायला मिळत नाही, परंतु धावसंख्या आणि धावफलकाचा आलेख तो मात्र उंचवताना पाहायला मिळत आहेत. 8 चेंडू 7 धावा बनवल्यात. 24 चेंडू आणि 23 धावांचा पाठलाग सुरू आहे. स्ट्राईक एंड होते आपण पाहतो अविनाश रामगुडे अर्थात पप्पू रामगुडे 40+ खेळाडू, तर गोलंदाज आपण पाहतोय. यावेळचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय, फसवतोय, उसळी घेणारा चेंडू, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, वेल कम बॅक, गुड कम बॅक, चांगलं पुनरागमन, चांगली वापसी देखील आपण पाहतोय. इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. बेस्ट ऑफ RAPL विरुद्ध 40+ पुणे ही मॅच देखील आपण इथे मैदान ती पाहतोय. 9 चेंडू 7. यावेळचा चेंडू होता तो देखील आपण पाहिलं तर खेळला, अडवलाय, फेकी होते आणि तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. बॅकअपचा क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. धावेसाठी होकार नकार देखील इथे आपण पाहिलं तर कळवला जातोय. ताळमेळ देखील आपण पाहिलं तर थोडंसं कमी पडतोय. प्रचंड मोठी तगमग या दोनही संघातील खेळाडूंकडनं आपल्याला इथे मैदान ती पाहायला मिळते. धावसंख्या 8, षटक क्रमांक 2, बनवल्यात 8 आणि बनवायच्यात अजून 15. चौदा चेंडू 15 धावा. बेस्ट ऑफ RAPL विरुद्ध रेस्ट ऑफ 40+ पुणे. यावेळचा चेंडू होता मिडल ऑफ द बॅट. या फटक्यांची गरज आहे, प्रयत्न चांगला, परंतु चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. राहुल भैया साठेंच्या बॅटमधून येतोय, एक टप्पा घेत RAPL चौकार. डीजे अनिकेत AD अन स्वराज्याचं तोरण बांधिलं शिवबान राजानं. थँक्यू. खरं तर हे फटके खेळण्यासाठी राहुल भैया साठे सातत्यानं आतुर असतात, उत्सुक असतात आणि प्रेक्षकांना त्यांचे हे फटके मैदानात पाहायचे असतात. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, प्रदीप यांनी टॉन टिपता असेल, फ्लिकचा फटका फसतोय, विकेटचं होतोय पतन. पहिला बॅटर, पहिला फलंदाज झेलबाद.
थँक्यू धन्यवाद डीचे. 2 षटकं संपली धावपल कोत आणि स्कोर कार्ड होती 1 गडी बाद 12 धावा. एक गडी बाद 12. 2 षटकं देखील आपण पाहिले तर संपली गेलीत. तिसरं षटक सुरू होते. यानंतरच्या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण संपर्क करा. चारी टीम RAPL सीझन 9 चे दोन्ही फायनलिस्ट आणि त्याचबरोबर खुल्या गटातील दोन्ही फायनलिस्ट चारी टीमच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण लगेच व्यासपीठाजवळ या. खुल्या गटातील दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला आकर्षक जर्सी इथे दिली जाईल. ऋषी सर कॅप्टन या. निलेश लोंढे आपण पण या. आपल्या दोन्ही टीमला इथे आकर्षक जर्सी दिली जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. 1 गडी बाद 12. तिसरं षटक सुरू आहे 13. 1 गडी बाद 13. 23 धावांचा पाठलाग सुरू आहे. प्रदीप नैनी टॉन इथे चांगला फटका होता. पॉइंटला अडवलाय चेंडू. तोपर्यंत एक सिंगल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावपल कोती आकडे इथे आपण पाहिले तर बदलत आहेत. स्कोर कार्ड त्याने धावपल कोती धावा देखील आपण पाहिले तर बनवले जात आहेत. 1 गडी बाद 13. 14 षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. 2 चेंडूवरती 2 सिंगल देखील आपण पाहिले तर इथे आल्यात. 14 धावा धावपल कोती. कैमरामैन यहाँ पे फोकस कीजिए. एक गडी बाद 15. 23 धावांचा पाठलाग सुरू आहे. तिसरं षटक करतात प्रदीप नैनी टॉन. आपण या ठिकाणी कराडी 11 या संघाला या स्पर्धेचं फायनली झाल्याबद्दल एक आकर्षक असं टी शर्ट संपूर्ण टीमला या ठिकाणी प्रदान करतोय निलेश लोंढे. त्याचबरोबर हमराज मृत्युंजय या संघाला देखील आकर्षक असं जर्सी इथे प्रदान करतोय. 11 टी शर्ट आणि 11 कॅप्स या स्पर्धेदरम्यान आपण खुल्या गटातील खेळाडूंना देखील आणि संघांना देखील इथे प्रदान करतोय. अमोल गडकर हमराज मृत्युंजय कोथरूड हा संघ कराडी 11 या संघाबरोबर आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. चांगला प्रयत्न चांगले एफर्ट्स आपण पाहतो मैदानात हर्षल कडनं. परंतु काही धावा देखील येत आहेत. अमित तापकीर आपण पाहिले तर बॅटिंगसाठी आलेत. द ग्रेट लिचन क्रिकेटर. लोणीकंद परिसरातून भरपूर क्रिकेट खेळलं. हवेली तालुक्यातून अनेक क्रिकेट खेळाडूंना घडवलं. अनेक क्रिकेट खेळाडूंना घडवत आहेत. यावेळीचा चेंडू होता पप्पू रामगड यांच्या बॅटमधून इथे खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात. फेकी करेल तोपर्यंत काही धावा येत आहेत. शेवटची काही चेंडू देखील आपण पाहिले तर इथे शिल्लक आहेत. षटक क्रमांक संपेल 3. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 18. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्यात 5 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज देखील आपण पाहिले तर इथे मैदान होते. चला अमोल गडकर 11 हमराज मृत्युंजय स्पोर्ट्स क्लब कोथरूड पुणे समोर या टी शर्ट आपल्याला देऊन सन्मानित केले जाते. आपण ऋषी सरांशी संपर्क करा. इथे सगळ्या खेळाडूंना सगळ्या टीमला मेगा फायनलला पोहोचलेल्या 4ही संघांना आयोजक कमिटीच्या वतीनं ब्ल्यू इंडिया कंपनीचे ब्रँडेड टी शर्ट इथे आपण देऊन सन्मानित करतोय. त्यामुळे सगळे खेळाडू आपण टी शर्ट परिधान करून खेळणार आहे. कमिटीने दिलेले टी शर्ट परिधान करून खेळायचे ही आपल्या सगळ्या टीमच्या कॅप्टनना आणि सगळ्या खेळाडूंना विनंती आहे. फक्त ऋषी सर अपवाद असतील, बाकी सगळ्यांना कंपल्सरी आहे. कॅप देखील कंपल्सरी आहेत. ब्ल्यू इंडिया कंपनीचे आपण ब्रँडेड कॅप आणि टी शर्ट दिलेले आहेत. त्यामुळे सगळ्या खेळाडूंनी त्याच टी शर्ट त्याच कॅप तुम्हाला घालून इथे खेळायचं आहे. 5 चेंडू 5 या मॅचकडे आपण पुन्हा एकदा घेऊन जातोय. सामना रोमर्सचे का मॅच रंगतदार आहे.
इथे आपण पाहिलं तर जबरदस्त महामुकाबला एक्झिबिशन मॅच शेवटच्या षटकातील शेवटच्या काही चेंडूंवरती आले 5 चेंडू 5 धावा सामना रंगतोय मॅच रंगली अविनाश रामगुडे अमित तापकीर तर गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय राफे 5 चेंडू आणि 5 धावा कहाणी में ट्विस्ट इथे फटका खेळलाय कव्हरला अडवलं जाईल चेंडू तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय शेवटचे 4 चेंडू 4 धावा मॅच रोमर्षक मॅच रंगतदार उत्कंठ शिगेला पोहोचल्यात कोण जिंकेल कोण बाची मारेल ते देखील आपण इथे मैदानात पाहणार आहोत 4 चेंडू 4 धावा चार चेंडू आणि 4 धावांची गरज आपण पाहिलं तर इथे विजयासाठी आहे षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहे यावेळीचा चेंडू होता तो देखील आपण पाहिले तर पॉइंटला खेळला अडवलाय फेकी होईल तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिले तर येत आहेत स्कोर कार्ड पुढे जातोय धपलकोते आकडे बदलत आहेत धावसंख्या देखील आपण पाहिले तर इथे बनवली गेली 1 कडी बाद 20 शेवटचे 3 चेंडू आणि 3 धावा 3 चेंडू आणि 3 धावांची गरज आपण पाहिलं तर इथे विजयासाठी आहे मॅच रोमर्षक मॅच रंगतदार सगळ्यांच्या उत्कंठ इथे आपण पाहिले तर शिगेला पोहोचल्यात कोण जिंकेल आणि कोण बाची मारेल इथे चेंडू मात्र खेळलाय स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडू अडवताना चुकी करेल चुकीला माफी नाही चेंडू मात्र जाईल पप्पू रामगडेंच्या बॅटमधून विजयी चौकार 4 धावा विजेत्या संघाचं अभिनंदन पराभूत संघाचं मनापासून आभार एक्झिबिशन मॅच मध्ये आपण पाहिलं तर 40+ पुणे हा संघ मात्र ठरतोय विजेता तर उपविजेता संघ ठरतोय बेस्ट ऑफ RAPL 40+ याही टीमचा आम्ही करतो मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन चला आले का 4ही टीम समोर या RAPL च्या दोन्ही टीम आल्यात का चला ना आदित्य कॅप्टन सगळे चला पटपट या समोर आता सगळ्या टीम समोर आल्यात का पटपट या राजगृह पॅन्थर आधीच येऊन थांबलेले आहे त्यामुळे रुद्र वॉरियर्स चला पटपट राजगृह पॅन्थरचे सगळे खेळाडू आलेत रुद्रवीर वॉरियर्सचे सगळे